अक्कलकोट इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर सविस्तर माहिती दिली। अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील ख्वाजा पीर सैफुल मुलक या दर्ग्याचे अध्यक्ष मीरा साहब याकूब साहब मुजावर आणि अहमद साहब कादर साहब मुजावर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दर्ग्याची वक्फ नोंदणी रद्द करावी आणि अध्यक्ष मीरा साहब याकूब साहब मुजावर यांना दर्ग्याचं कामकाज पाहण्यास मनाई करण्यात यावी अशा स्वरूपात विनंती करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस ओक आणि के मेनन यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेची सुनावणी झाली। गुणवत्तेवरील सुनावणी अंती मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सैफन हसन अली मुजावर आणि महम्मद गौस महम्मद पाशा मुजावर यांनी अध्यक्ष मीरा साहब याकूब साहब मुजावर यांच्या विरुद्ध दाखल केलेली याचिका ही फेटाळून सदर कामी दर्ग्याचे अध्यक्ष मीरा साहब याकूब साहब मुजावर आणि मुतवली अहमद साहब कादर बाशा मुजावर यांना कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट खतीब वकील यांनी दिली। अक्कलकोट तालुक्यातील गाव हैदरा येथील हजरत पीर ख्वाजा सैफुल मुल्क दर्गा हे एक अत्यंत जागृत असे देवस्थान असून या देवस्थानची कीर्ती ही संपूर्ण भारतात पसरलेली आहे आणि त्यामुळे या देवस्थानला सर्वधर्मीय भाविक हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात, राजस्थान अशा दूरदूरच्या क्षेत्रातून दररोज येत असतात। हैदरा येथील सैफुल मुल्क दर्गाचे अध्यक्ष श्रीयुत मीरा साहब याकूब साहब मुजावर यांना अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्यास मनाई करावी। या याचिकेची सुनावणी ही माननीय मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठ अभय एस ओक साहेब आणि मेनन साहेब यांच्या खंडपीठासमोर झाली आणि गुणवत्तेवर सुनावणी होऊन सैफन हसन अली मुजावर यांनी दर्गाचे अध्यक्ष श्रीयुत याकूब साहेब मीरा साहेब याकूब साहेब मुजावर यांना कामकाज करण्याची मनाई मागितली होती आणि या दर्गाची वक्फ म्हणून नोंदणी रद्द करण्याची जी मागणी केली होती ती मागणी ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। यावेळी दर्ग्याचे अध्यक्ष मीरा साहब याकूब साहब मुजावर, उपाध्यक्ष रफीक सिराजुद्दीन मुजावर, बंदे नवाज मुजावर, सचिव अहमद मुजावर, सदस्य अब्दुल रऊफ मोहम्मद साहब मुजावर, वकील मुजावर, बंदे नवाज मुजावर आणि याकूब मुजावर आदींची उपस्थिती होती।